नमस्कार, आपण पाहत आहात आपला मराठवाडा डिजिटल लाईव्ह न्यूज। बातमी आहे लोहा शहरातून। लोह्यात प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो बंजारा बांधवांचा सेवा जनशक्ती पार्टीमध्ये प्रवेश। सकल बंजारा समाज बांधव व गौरसेना यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कमी पडणार नाही, प्राध्यापक श्री मनोहर धोंडे सर। सकल बंजारा समाज बांधव व गौरसेना तालुका लोहा यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कमी पडणार नाही, असे प्रतिपादन सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांनी लोहा येथे सकल बंजारा समाज व गौरसेना तालुका लोहा यांच्या सेवा जनशक्ती पार्टीमध्ये जाहीर प्रवेश कार्यक्रमात केले। लोहा येथे दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता सेवा जनशक्ती पार्टीच्या मुख्यालयासमोरील प्रांगणात सकल बंजारा समाज बांधव व गौरसेना तालुका लोहा यांचा सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवा जनशक्ती पार्टीमध्ये जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी व्यासपीठावर सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे सर, सेवा जनशक्ती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते विठ्ठलराव ताकबिडे, सेवा जनशक्ती पार्टी प्रणित किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव पाटील, भागा नागरे, हब्बू भाई शेख, हैदर भाई शेख, अविनाश पवार, रमेश राठोड, श्रीराम राठोड, सेवा जनशक्ती पार्टीचे लोहा तालुका अध्यक्ष गोविंदराव हाबगुंडे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवेश्वर धोंडे, शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमंत भाऊ लांडगे आदी उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक मनोहर धोंडे सर म्हणाले की लोहा कंधार मतदारसंघाला विकासाचे मॉडेल करण्याचा माझ्याकडे मास्टर प्लॅन आहे। लोहा मतदारसंघात 81 तांडे 61 वाड्या आहेत, म्हणजे 40% नागरिक हे वाडी तांड्यावर राहतात। त्यामुळे त्यांना त्याचा विकासाचा 40% निधी मिळाला पाहिजे, परंतु येथे आजपर्यंत 4% ही विकास निधी पोहोचला नाही। लोहा कंधारच्या जनतेने मला आशीर्वाद द्यावा, काम करण्याची संधी द्यावी, तेव्हा लोहा कंधारला विकासाचे मॉडेल बनवेल, गाव वाडी तांड्याचा सर्वांगीण विकास करेल, असे मी अभिवचन देतो। प्रवीण पवार हे शिवसेना उभाटामधून सेवा जनशक्ती पार्टीमध्ये आले, त्याचे स्वागतच आहे। बंजारा समाज असेल, बहुजन समाज असेल, वाडी तांड्यावरचा येथील 4 घराण्यांनी कडी पत्र्यासारखा वापर केला आहे। आता आचारसंहिता 4 तासावर आली आहे, तरी उद्घाटन चालू आहेत। 5 वर्षे यांनी काय केले असेल यांनीच सांगावे, असे म्हणत आमच्याकडे दिशा देणारे मावळे आहेत। सकल बंजारा बांधव, सकल ओबीसी बांधव येथे आलात, मी तुमचे अभिनंदन करतो, असे प्राध्यापक मनोहर धोंडे सर म्हणाले। लोहा तालुक्यातील सकल बंजारा समाज बांधव व गौरसेनेच्या गोविंद जाधव, पोमा तांडा, संतोष चव्हाण, हिराबोरी तांडा, रमेश राठोड, देवला तांडा, राजू पवार, देवला तांडा, लक्ष्मण पवार, आष्टूर तांडा, अनिल राठोड, आष्टूर तांडा, बाळू जाधव, उमरा तांडा, राजू राठोड, विठोबा तांडा, संजय चव्हाण, नंदू तांडा, बन्सी चव्हाण, नंदू तांडा, अविनाश राठोड, विठोबा तांडा, ज्ञानेश्वर राठोड, विठोबा तांडा, योगेश विठोबा तांडा, माधव पवार, देवला तांडा, रवी राठोड, येलदरी तांडा, सुनील राठोड, देवला तांडा, विजय चव्हाण, नंदू तांडा, मोहन पवार तांडा, अलोक जाधव, वडगाव तांडा यांच्यासहित शेकडो बंजारा समाज व गौरसेना तालुका लोहा यांनी सेवा जनशक्ती पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला। या सर्वांचा पुष्पहार घालून सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांनी सत्कार केला। तसेच यावेळी सेवा जनशक्ती पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडी प्राध्यापक मनोहर धोंडे सर यांनी केल्या, त्या पुढील प्रमाणे: प्रवीण पवार, सेवा जनशक्ती पार्टी मराठवाडा समन्वयक अनिल राठोड, नांदेड दक्षिण समन्वयक सेवा जनशक्ती पार्टी, सेवा जनशक्ती पार्टी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष शंकर चव्हाण, सदाशिव जाधव माळाकोळी सर्कल अध्यक्ष, रमेश राठोड माळाकोळी गण अध्यक्ष आदींची निवड करण्यात आली आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा, आपला मराठवाडा डिजिटल न्यूज। होऊ देणार नाही अशा प्रकारचं मी अभिवचन देतो। मित्रो, बंजारा समाजाची अवस्था मी महाराष्ट्रभर माझ्या डोळ्यांनी पाहतो। मी महाराष्ट्राच नाही, बाहेर सुद्धा अनेक राज्यामध्ये मी गेलोय। अनेक बंजारा चळवळीमध्ये काम करणारे नेते माझे अत्यंत जवळचे मित्र राहिलेले आहेत आणि म्हणून बंजारा समाजाच्या व्यथा ज्या आहेत, बंजारा समाजाचे प्रश्न जे आहेत, ती खरंच कोणी सोडवले का आतापर्यंत याचा विचार जर केला तर एक आता अलीकडच्या काळामध्ये पोहरा देवीच्या माध्यमातून
राजकीय पटलावरती नौटंकी करण्यामध्ये आणि निधी दिल्याचं नाटक करण्याचे काही प्रसंग जर सोडले तर मूलगामी विकास ज्याला म्हणतो आपण, बंजारा समाजाचा मूलगामी विकास ज्याला म्हणतो, तो विकास खरंच झाला का याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे। माझ्या दृष्टीनं बंजारा समाजाचं वर्णन जर एका वाक्यात करायचं असेल तर महाराष्ट्रातला आणि देशातला सगळ्यात इमानदार, एकवचनी, निष्ठावान आणि कष्टाळू समाज म्हणजे बंजारा समाज आहे। कष्ट करण्यामध्ये उल्लेख केला या ठिकाणी आमचा बंजारा बांधव मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगार आहे आणि ऊसतोड कामगार म्हणून काम करताना त्यांचे प्रश्न जे आहेत, दैनंदिन प्रश्न जे आहेत, आजही अविनाशने म्हणल्याप्रमाणे लाईट, पाणी आणि वीज किंवा घर, निवारा या मूलभूत गरजा ज्या आहेत, त्या मूलभूत गरजा सुद्धा दुर्दैवाने 75 वर्षात मिळाल्या नाही, पूर्ण झाल्या नाही। अनेक तांडे आज असे आहेत की जिथं साधं डीपी जळाली, प्रवीण पवार सरांनी उल्लेख केला, प्रस्थापित मंडळी तुम्हाला कायम गुलाम करू इच्छित आहेत, तुम्हाला कायम पायाखाली ठेवावं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि म्हणून एखादी डीपी आणल्याच्या नंतर सुद्धा 6 महिने डीपी बसू दिली जात नाही। बरं झालं तुम्ही तरी ताकद लावून, तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही महाराष्ट्रभर चळवळ पाहता आहात, त्यामुळं तुम्ही 1 महिन्यात डीपी तरी मंजूर करून आणली, नाहीतर तांड्याची अवस्था अशी आहे डीपी जळाल्याच्या नंतर 6 महिने डीपी मिळत नाही आणि मिळाली डीपी तर 6 महिने बसू दिली जात नाही, ही अवस्था आहे। माझ्या तांड्यावरचा विलास चव्हाण या ठिकाणी विचारा, विलासने मला फोन केला प्रचारात असतानाच आणि सांगितलं, सर काय होतं, नवरात्र गणपती होतं, सर गणपती बसवायचा आहे 5 वाजता आणि डीपी जळाली आहे सकाळी, तर लाईटचं कसं? मी त्याला सांगितलं टेम्पो डीपी टाकून घेऊन जा, तुला 1 तासात डीपी मिळेल। मित्रहो, दुपारी 1 वाजता आमचा विलास चव्हाण डीपी घेऊन गेला आणि 3 वाजता डीपी घेऊन 6 वाजता बसून गणपतीच्या आरतीला लाईट आणल्या। हे होऊ शकतंय, काही कोणाच्या बापाची मालमत्ता नाही, शासनाचा आहे। जेवढा अधिकार इतरांचा आहे तेवढाच अधिकार बंजारा बांधवांचा सुद्धा आहे। मी अनेक तांड्यावरती गेलो, काही तांडे तुम्हाला असे भेटले, नावं घेणार नाही, स्वातंत्र्यापासून आजही तांड्यावर डीपी नाही, डीपी नाही, पोल राहून गावातल्या डीपीहून लाईट आणलेली आहे आणि ती डीपी सुद्धा लाईट कायम देईल अशी नाही। म्हणून मोठा वर्ग हा वर्षातले 6 महिने 8 महिने ऊसतोड कामगार म्हणून हा काम करण्यासाठी बाहेर जिल्ह्यामध्ये असेल किंवा बाहेर राज्यामध्ये असेल हा स्थलांतरित होतो। त्यांचं रानावनामध्ये ऊन वारा पाऊस न पाहता रानावनामध्ये यांना कष्ट करावे लागतात। घर तर त्यांना माहिती नाही, घरकुल योजना मोठ्या प्रमाणावर ओबीसी विभागाच्या माध्यमातून आता अलीकडे